ट्रॅक्टर आणि ट्रॉलीबाबत केंद्र सरकारनं नवीन धोरण आणण्याचा विचार केलेला आहे. त्या दृष्टीनं या ठिकाणी पाहायला गेलं तर तो धोरण शेतकऱ्यांच्यासाठी खर्चिक असल्याचा आरोप आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे कोल्हापूरचे शेतकरी आहेत ते त्याला विरोध करताना पाहायला मिळतात. काल सतेज पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भातला तीव्र आक्षेप आहे तो नोंदवलेला. या ठिकाणी पाहायला गेलं तर ट्रॉलीसाठी नवीन कपलिंग आणि कनेक्टरचा खर्च जो आहे तो जवळपास 5,000 ते 10,000 पर्यंत आहे. ब्लॅक बॉक्स म्हणून EDR हे काम करणार आहे. इव्हेंट डेटा रेकॉर्डर त्याला म्हटलं जाते आणि ज्या पद्धतीनं विमानाचा डाटा संकलित केला जातो त्याच पद्धतीचा हा डाटा आहे तो संकलित केला जाणार आहे आणि ह्याचा सुद्धा खर्च आहे तो जवळपास 25,000 पर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा सगळा खर्च आहे तो न परवडणार आहे. शेतकरी याला तीव्र विरोध करताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत काही कोल्हापूरचे शेतकरी आहेत, त्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. का नेमका तुम्ही याला विरोध करताय? सतेज पाटलांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यानंतर काही मुद्दे मांडले. त्याला ही आता आपल्याला शेतीचं म्हणजे शेती अगोदर शेती तोट्यात आलेली आहे. शेतीत चालू वर्षी निसर्गानं साथ दिलेली नाही एक, आणि हे सगळं बसवून इथं काय आम्हाला शेतकऱ्याला अशी रान शेती ट्रॅक्टर हा रानातच फिरत असतोय, त्यामुळे रस्ते वाहण्याचा संबंधच येत नाही आणि एवढा सगळा खर्च करायचा तर हल्लीच्या ह्याला हे परवडणं अवघड आहे. आम्हाला तर ते काही नको आहे. खरं तर GPS घातला तर ट्रॅक्टर तुमचा कुठे फिरला हे तुम्हाला कळणार आहे. एखाद्या वेळी तुम्ही ड्रायव्हर ठेवला तर त्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. मग तुमचा विरोध का? नाही पण आम्हाला बसायची गरजच नाही ना ती. आम्ही शेतीत काम करणार आहे. आम्ही काय कुठे रस्त्यावर असं फिरत जाणार नाही. घरातनं ट्रॅक्टर काढायचा तो शेतात शेतात शेतीसाठी डोळ्यासमोर शेतीसाठीच आहे. आणि ते परवडणार तर कसं आहे? शेती अगोदर मुदत परवडणार झाल्या आणि त्यात आणि हे जे 25-30,000 खर्च करून शेतकऱ्याला परवडून तर काय उपयोग? त्याचा उपयोग आहे शासन फक्त पैशासाठी निवड करायला, दुसरं काय कारण नाही. पैसा कोणीकडे कसा मिळवायचा हे चाललेलं आहे. का तुमचा विरोध आहे? कारण EDR म्हणजे ब्लॅक बॉक्स सारखा जो बॉक्स आहे तो बसवला तर त्याचं सगळं घटनाक्रम आहे ते तुमच्या समोर येणार आहे. मग विरोध का? आता सध्या शेती न परवडणारा उद्योग चाललाय. पहिल्यांदा शेती चांगली म्हणत होतो, आज शेती थर्ड इयरला गेली. म्हणजे 3 वर्ष आम्ही पाठीमाग नदीत पाणी आलं की आमचं निसर्गानं जातेल शेती. ह्या वर्षी नदीत पाणी आलेलं नाही, पण गेल्या वर्षी बुरदून ट्रॅक्टरला कामं नाहीत. ॲक्च्युली ओरिजिनल ट्रॅक्टर जर नवीन घ्यायचा म्हटला तर सध्या परवडत नाही आणि ट्रॅक्टर वाहतूक करायला बाहेर परवडत नाही आणि बाहेर रस्त्यावर आला की ट्रॅक्टर इन्कम टॅक्स आणि सगळं बसतात. त्यामुळे ट्रॅक्टर धंदा आधी तोट्यात. त्यात तुम्ही हे जे काढले 20-25 हजार भरायचे, हे शेतकऱ्यांना भरायचं कसं? बरं ट्रॅक्टर फिरवायचा का? रस्त्यावर जरी फिरवायचं म्हटला तर ट्रॅक्टरला तुमचे रस्ते तुमचे चांगले नाहीत. ट्रॅक्टर जमिनीत फिरत असताना नांगरट करत असताना ट्रॅक्टर तिरका होतो. हे तुमची चिप बीप लावलेली हे राहणार आहे का? वर्षातनं 3 वेळ आपल्याला ट्रॅक्टरचं पुढचं लाईटचं हेडलाईट आणि ते 3 वेळ शेतकऱ्याला बदलावं लागतं. मोडतं, चेपतं, झाकतं. ट्रॅक्टरची निगा राखायचं म्हटलं तर एखादा चांगला मालक जर असला तर 3 वर्ष कसा तरी तो नवीन आहे तोपर्यंत चालू शकतो. पण जुन्या ट्रॅक्टरचं आपण जरी करायचं म्हटलं तर माझा ट्रॅक्टर आता 88 ट्रॅक्टर अजून आहे, पण तो कसा आहे आम्ही निगा करतोय म्हणून ट्रॅक्टर आहे. साधारण वर्षाला किती मेंटेनन्स करताय? आमचा मेंटेनन्स 1.5 लाखापर्यंत मेंटेनन्स होतोय. 1.5 लाखाचा मेंटेनन्स करायचा आणि हे तुमचं आणि 25,000 रुपये घालायचं म्हटला तर शेतकऱ्यांना करायचं का? आज ट्रॅक्टरचा भाव वेगळा, त्या ड्रायव्हरांचा पगार वाढायला लागल्यात. निसर्गानं शेती परवडण झाल्या. आता आम्ही 3-3 वर्षात एकदा नांगरट करत होतो, ते आता 4-4 वेळा 5-5 वेळा नांगरट करत. आक्षेप आहे याला. आक्षेप आहे, पूर्ण बंद करणं पाहिजे. हा हसला करण्याचा उद्योग नाही. हा सरकारनं स्वतःचा पैसा खायसाठी कॉन्ट्रॅक्टर जगवायसाठी हा शेतकऱ्यांना मारायचा धंदा आहे, बाकी काही नाही. निवड शेतकऱ्यांना मारायचा धंदा. आता सरकारकडे काय मागणी आहे तुमची? सरकारकडे एवढीच मागणी आहे की हा जो काय एक नियमावली हे केलेलं आहे ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही कॅन्सल करावी. कारण शेतकऱ्यावर जे आर्थिक बोजा किंवा जे काय तुम्ही तर इकडं म्हणताय शेतकऱ्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे, आणि त्याच्यातून जर का अशी काही तरी हे करत झाला तर फार अतिशय अवघड परिस्थिती आहे. काय हा हे त्याच्यातले हे आहेत. मामा तुम्ही जुने जाणते शेतकरी आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्यावरती? त्या बदलत्या हवामानामुळे शेती आपल्याला करायला परवडणं झालेलं आहे. पिकामध्ये दिवसेंदिवस कमी उत्पादन मिळायला खर्च वाढतोय. त्यामुळं शेतीच्या अवजारांचा खर्च हा शेतकऱ्याकडे बसायला लागला. नवीन मजूर मिळत नाहीत, त्यामुळे यांत्रिक शेती करावी लागते. पण त्यात आणखी सरकार हे बाकीचा खर्च त्या यंत्रसामुग्री सगळं नवीन नियम सरकार काढते, सरकारनंच बसवा वाटते का? मग हे सगळं त्यांच्या खर्चानं त्यांना जर तशी हे पाहिजे असली तर त्यांनी करून द्यावं शेतकऱ्यासाठी, असं खर्चानं हे करून ह्याच्यामध्ये. जरी वर्षभर बदलणार आणि शेतीत वापरायचं असल्या कारणाने त्यामुळे ओबडधोबड ही यंत्रणा टिकणार सुद्धा नाही. त्याचं आयुष्य किती राहणार आणि हे प्रत्येक वेळेला करणं नवीन हे जमणार नाही शेतकऱ्यासाठी.
नक्कीच. तर ह्या कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या, तर हे न परवडणारं यंत्र आहे आणि ट्रॅक्टर हा प्रामुख्याने आहे तो शेती कामासाठी वापरला जातो. त्याचा मेंटेनन्स सुद्धा मोठ्या प्रमाणात असतो आणि ही जी नवीन तंत्रज्ञान त्याला जर लावलं तर ते शेतीमध्ये आहे ते टिकणारं नाही आणि त्यामुळे सरकारने याचा विचार करावा आणि जर बसवायचं असेल तर तुम्ही स्वखर्चानं बसवा, आमची त्याला तयार आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा इथले शेतकरी देताना पाहायला मिळतात. अर्थात आता यावरती आक्षेप आहे तो कोल्हापूरमध्ये नोंदवायला सुरुवात झालेली आहे. सतेज पाटील यांनी या संदर्भातला एल्गार पुकारलेला आहे. राजू शेट्टी यांनी सुद्धा या संदर्भातले आहे ते विरोधातली प्रतिक्रिया दिलेली आहे. आता याबाबत सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.